खरोखरच प्रथम या ठिकाणी येऊन आधी आनंद झाला, कारण इतकी भाविकांची गर्दी मी पहिल्यांदाच पाहिली. तर खरोखरच अतिशय उत्तम प्रकारे असं या लोकांचं नियोजन होतं आणि खरोखरच त्यांची एकजूट पाहून आम्हाला आनंद झाला आणि आई महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्याची संधी, आईचं दर्शन घेण्याची संधी ही आम्हाला प्रथमच मिळाली आणि त्यांचे विशेष आभार म्हणजे या भजनाची संधी त्यांनी आम्हाला दिली. म्हणजेच मे महिन्यात म्हणजे मे 2025ला सन्माननीय मंगेश नारायण धुरी जामसंडे या गावचे, ते पण या तळवडे गावचे ते जावई, लाडके जावई आणि त्याचप्रमाणे ते सर्वांचे लाडके भाऊजी. विशेष आभार मानायचे तर त्यांचे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी भजन करण्याची संधी दिली. तर खरोखरच माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानते. आणि आज हा 36वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतो. तर खरोखरच हे जे काय वटवृक्ष लावलं आहे, तर एक रोपटं लावलं आहे, त्याचं वटवृक्ष होऊ दे अशी त्या भगवंताचरणी प्रार्थना करते. आणि या गावच्या, कारण म्हणतात ना, पैशाने श्रीमंत असलेली माणसं आपल्याला पदोपदी मिळतील, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं आपल्याला या तळवडे तळे बाजारमध्येच मिळतील, या तळवडे तळे बाजारमध्येच मिळतील. कारण आजकाल भजनामध्ये बघायला गेलं तर प्रार्थना, नोटेशन, उपाचा अभंग हे कुठेतरी आज लोप पावत चाललं आहे. तर इतर जोक्स वगैरे सांगून आजकाल इकडचं तिकडचं बऱ्याच प्रमाणात सांगितलं जातं. कारण आजकालच्या बुवांना म्हणजे एक गाणं बारशाचं, लग्नाचं यायला लागलं की भजनं करायला चालतात. पण खरी आपली भजन संस्कृती काय आहे? प्रार्थना, गवळण, भारुड, अभंग आणि अध्यात्म. कारण आजकाल या मोबाईलमुळे खरं तर सांगायला गेलं तर अध्यात्म हे कुठेतरी मागे विसरत चालली आहेत लोक. कारण आज लहान मुलांना जर विचारायला गेलं तर रामाची सीता कोण, तर त्यांना प्रश्न पडतो. मग अशा गोष्टी काही आहेत ज्या भजनाच्या माध्यमातून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पोचवता येतील, ही काळजी मी प्रत्येक भजनामध्ये घेत असते. म्हणून थोडं ना थोडकं काय मोडकं येईल ते अध्यात्म या मी भजनामध्ये सांगत असते. खरोखरच पारंपरिक वारी म्हणजे तेव्हाची कशी होती आणि आता 2020 म्हणजे जे काय होईल ते समोरासमोर. पण खरं तर जी पारंपरिक वारी आहे ती आपली खरी संस्कृती आहे भजनाची. आजकालची फॅशन म्हणजे ही 2020, म्हणजेच दोष बुवांना सुद्धा देऊ शकत नाही आणि दोष आपण भजनी श्रोत्यांना सुद्धा देऊ शकत नाही. कारण आता हे कलियुग आहे, मग सर्वांच्या आवडीनुसार हे आता चाललेलं आहे. पण खरोखरच जास्तीत जास्त प्रमाणात पारंपरिक भजनं पुन्हा चालू होत अशी त्या ईश्वराचरणी प्रार्थना करते. कारण हे असे बुवा आहेत ते खरोखरच आपल्या भजन संस्कृतीला कलंक आहे. कारण सांगायला गेलं तर आपण भजनाच्या माध्यमातून व्यसन करू नका असं सांगतो, पण हेच बुवाच व्यसन करून भजन करतात. मग हे लोकांपर्यंत काय पोचवणार आहेत की व्यसनाधीश होऊ नका म्हणून. तर खरोखरच सर्व बुवांना, भजनी बुवांना अशी नम्र विनंती आहे की हे आपलं हरिनाम आहे आणि हरिनाम आपण चांगल्या प्रकारेच घ्यावं, कोणत्याही व्यसन करून हे हरिनाम करू नये. ते कसं झालं, आजच्या या कलियुगात चांगल्याला किंमत नाही आहे, जे वाईट आहे त्याला लोक जास्त प्रमाणात आवर्जून घेतात. म्हणजेच आपण जर फाटकी पॅन्ट घ्यायला गेलं तर त्याची किंमत जास्त असते आणि चांगल्या पॅन्टची किंमत कमी असते. म्हणून आजकाल बघायला गेलं तर ज्यांच्याकडे काहीच नाही अशा बुवांना बघायला गेलं तर बारे आहेत. म्हणजे अध्यात्म नाही, संगीत नाही, अशांना खूप बारे येतात. पण असे चांगले चांगले जे बुवा आहेत, म्हणजे खरोखरच आपला हा भजनाचा वारसा ज्यांनी जपला, चंद्रकांत कदम बुवा, विलास पाटील बुवा, तसेच वामन खोपकर बुवा, असे कितीतरी बुवा होऊन गेलेत आणि त्यांचा वारसा आपण हा जपला पाहिजे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी भजन करण्याचा प्रयत्न प्रत्येक बुवाने केला पाहिजे.